काम त्यांचे सुद्धा मी आभार मानते आणि शिक्षक मंडळाचे सुद्धा मी आभार मानते की त्यांनी त्या कार्यक्रमाला खूप मोठं योगदान दिलं आणि त्यांनी त्यांचं बरंचसं काम परिश्रम केला आणि त्यांनी सुद्धा कष्ट घेतले कार्यक्रम सफल होण्यासाठी त्यांचे सुद्धा आभार मानते विद्यार्थ्यांनी सुद्धा आभार मानते आणि ऑफिसरचे सुद्धा आभार मानते. थँक्यू. आज किड्स ऑल द वर्ल्ड इंग्लिश स्कूलमध्ये 26 जानेवारी हा गणतंत्र दिन साजरा केला गेलेला आहे. यामध्ये आम्ही आमच्या शाळेतील आतापर्यंत घेतलेले जे काही ऍक्टिव्हिटीज होत्या आणि जे काही स्पोर्ट्स होते त्याविषयी मुलांना पारितोषिक केलेले आहेत. त्यानंतर पीटी घेतलेली आहे मुलांची, कराटे घेतलेले आहेत. त्या काही ऍक्टिव्हिटीज आम्ही शाळेत राबवतो त्या थोडक्यात इथे सादर केले गेलेल्या आहेत. आमच्या स्कूलची स्ट्रेंथ ही 250 पर्यंत आहे. त्यापैकी आम्ही 150 विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि मेडल्स दिलेले आहेत. ज्या काही आम्ही छोट्या मोठ्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या वर्षभरामध्ये त्या स्पर्धेचा निकाल आज घोषित केलेला आहे आणि त्यानुसार आज मेडल्स आणि सर्टिफिकेट हे दिलेले आहेत मुलांना. आणि जो काही ह्या मुलांना शिकवणारे जे ऑल टीचर स्टाफ आहेत त्यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केले गेलेला आहे. त्यांना गोल्ड मेडल्स दिलेले आहेत. त्यांनी केलेल्या ऍक्टिव्हिटी बद्दल त्यांचा आम्ही प्रोत्साहन केलेले आहे. ही स्कूल आहे पेठेनगर मध्ये, निसर्ग कॉलनी या ठिकाणी डोंगराच्या भागामध्ये बसलेली आहे. जिला आम्ही 1918 मध्ये आम्ही या ठिकाणीचा पायाभरणी केली होती आणि 2018 पासून आम्ही इथं स्कूलची सुरुवात केलेली आहे. 2019 मध्ये आमची पहिली बॅच फर्स्ट वर्ग हा या ठिकाणी सुरू झालेला होता. आज जवळजवळ 4 वर्ष झालेले आहेत या ठिकाणी आम्ही ही स्कूल चालवत आहोत आणि लोकांचा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे मिळत आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम या दोन्ही याच्यामधून शिक्षण मिळावं या उद्देशाने आम्ही या ठिकाणी दोन्ही शाखा सुरू केलेल्या आहेत. इंग्लिश मिडियम सुद्धा सुरू केलेलं आहे आणि मराठी मिडियमही आम्ही स्टेट लेवलवरती सुरू केलेलं आहे. माझं नाव कामिनी सुनील साळवे. रिपब्लिक डे बद्दल आपल्या सर्वांना अभिनंदन करतो की असा रिपब्लिक डे हा आपला चिरायू हो. आणि हा शिवाय किड्स स्कॉलर वर्ल्ड प्रिंसिपल ऑफ द किड्स स्कॉलर वर्ल्ड इंग्लिश स्कूल. हमने हमारा स्कूल एकदम छोटे से बिल्डिंग में स्टार्ट किया था फ्रॉम 2014 सॉरी. आफ्टर दैट फ्रॉम हमने हमारा स्कूल 2014 से स्टार्ट किया था. तब से लेकर तो अब तक हमारी जर्नी बहुत ही डिफिकल्ट रही है. हमने ओनली 19 स्टूडेंट्स से स्टार्ट किया था फ्रॉम प्ले ग्रुप एंड नर्सरी क्लासेस एंड अब तक हमें हमारी स्ट्रेंथ बढ़ाने के लिए जितना एफर्ट्स लेने पड़े हम उसमें पूरी तरह से हमने हमारा एफर्ट्स देके हमने हमारा स्कूल बढ़ाया है. और आज आप देख सकते हो कि इन 2023 हमने हमारा इतना बड़ा प्रोग्रेस हमारे हाथ में आज है. इसके लिए हम सभी हमारे स्टूडेंट्स का और पेरेंट्स का हम उनको थैंक यू बोलेंगे. और आज हम इस स्टेज पे जो खड़े हैं वो बस हमारे टीचर्स के एफर्ट्स की वजह से एंड फॉर कोऑर्डिनेशन ऑफ आवर पेरेंट्स ऑल्सो एंड आगे भी हम ऐसे ही प्रोग्रेस करेंगे. थैंक यू सो मच. स्कूल स्टार्ट किया गया, काफ़ी कम बच्चे थे तभी. कुछ पेरेंट्स ऐसे थे जो चाहते थे वो छोटा सा स्कूल देखकर कि बच्चों की इतनी ज़्यादा ग्रोथ हो रही है, इम्प्रूवमेंट हो रहा है, तो उस इम्प्रूवमेंट को देखते हुए बच्चों की स्ट्रेंथ काफ़ी ज़्यादा बढ़ने लगी. अब ये मसला था कि अगर स्ट्रेंथ तो बढ़ गई है बट बच्चों के लिए प्लेस कम पड़ रही है. तभी हमारे स्कूल डायरेक्टर गोरे मैम, सावे सर, मिस्टर गोरे सर, उन्होंने डिसाइड किया कि हम एक अच्छी सी प्लेस ढूंढकर जहाँ एकदम साइलेंट प्लेस हो, बच्चे वहाँ पर निसर्ग वातावरण में स्टडी कर सके, उनकी ग्रोथ हो सके, इसलिए हम लोगों ने ये प्लेस को डिसाइड किया. और काफ़ी अच्छी तरह से पहले ही ईयर में यहाँ पर फर्स्ट ईयर में बच्चों की काफ़ी स्ट्रेंथ बढ़ी, ग्रोथ बढ़ी, पेरेंट्स को भी काफ़ी अच्छा लगा और काफ़ी बड़े लेवल पर अब ये स्कूल और ज़्यादा स्टार्ट होने वाला है. थैंक्स यू टू किड्स स्कॉलर फैमिली एक्चुअली. Now we are having 200 students. They are from proper Aurangabad. Yes. यहाँ का एड्रेस है ग्रीन सिटी फेज 2 निसर्ग कॉलोनी पेठेनगर भावशिंगपुरा औरंगाबाद. जी तो मेरा नाम नयन शिवाजीराव पाटिल. आई एम हेड ऑफ प्री प्राइमरी. Myself Mrs. Hiwai, Vaishali Hiwai, the principal of the school, Kids Scholar English.
बताइए कि आपको ये